नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची सर्व राज्यातील पात्र शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत। आता मार्च महिना संपत आलेला आहे, तरी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले नव्हते। परंतु आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे की उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 8वा हप्ता 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला त्या अगोदर 3 महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहेत। ते कोणती कामे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 8वा हप्ता नेमका कधी जमा करण्यात येणार आहे, तसेच तुमचं नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही ही संपूर्ण माहिती आणि तुमचं स्टेटस घरबसल्या अगदी मोबाईलवर देखील कसं पाहायचं हे आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। तसेच महत्त्वाची 3 कामे कोणती करायची आहेत हे पाहूया। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, PM किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये जमा करण्यात येतात। सध्या शासनाकडून नवीन मिळालेल्या शासन निर्णयानुसार सर्व प्रक्रिया ही पूर्ण झालेली असल्यामुळे आता उद्यापासून तुम्हाला सर्वांना 2000 रुपये बँक खात्यावर सरसकट जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेली आहे। निर्णय नवीन जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, काही ठिकाणी अशी देखील चर्चा रंगलेली होती की 8वा आणि 9वा हप्ता 4000 रुपये एकत्र खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। मात्र मित्रांनो, आता अधिवेशनात निर्णय घेण्यात आलेला असून केवळ 1 हप्ता 2000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत आणि त्याबाबत रात्रीच शासन निर्णय आलेला आहे, तो देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। तर आता आपण पाहणार आहोत की मित्रांनो, तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाही हे घरबसल्या कशा पद्धतीने चेक करायचं। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलला जाऊन नमो शेतकरी योजना असं सर्च करून घ्यायचं। त्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होतं। हे पेज ओपन झाले की 2 नंबरचा ऑप्शन येथे राईट साईडला दिसतोय, बेनिफिशरी स्टेटस, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केलं की तुम्हाला आपला आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ह्या दोन्हीपैकी कोणतेही ऑप्शन निवडू शकता। आपण इथे आपला नंबर टाकून घेऊया। त्यानंतर तुम्हाला गेट OTP येथे क्लिक करायचं आहे आणि आपला OTP टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला लगेच स्टेटस दिसून जाईल की तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला आहे किंवा पेंडिंग आहे। यामुळे तुम्हाला समजेल की नेमके आपल्याला पैसे येणार आहेत की नाही। तसेच मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला पैसे विना अडथळा म्हणजे हवे असतील तर सर्वात महत्त्वाचं हे 3 कामे लवकर करावी, म्हणजे की तुम्हाला पैसे जमा होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही। तर पहिली अट म्हणजे मित्रांनो, आधार सेटिंग। तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं खूप गरजेचं आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात आणि यासाठी हे खूप बंधनकारक आहे। नसेल तर तुम्हाला बँकमध्ये जाऊन लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे। तर दुसरी अट काय आहे तर ती म्हणजे KYCची। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी eKYC करणे हे खूप गरजेचे आहे। तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन किंवा अगदी तुमच्या मोबाईलवर देखील ही करू शकता। तसंच तिसरी अट म्हणजे तुमच्या आधार कार्डमध्ये किंवा बँक खात्यात नावामध्ये कोणताही बदल, स्पेलिंग मिस्टेक असेल तर ही चूक लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या, कारण की याशिवाय तुम्हाला हप्ता जमा होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात। तर मित्रांनो, ही सरकारकडून पैसे मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे म्हणजे पूर्ण झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त काही कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहेत, ज्यामुळे की तुम्हाला पैसे जमा होण्यासाठी कोणतीही अडचण होणार नाही आणि तुमचे पैसे तुम्हाला उद्या बँक खात्यावर जमा होतील। तर मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मित्रांना देखील WhatsAppवर नक्की शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, विना अडथळा पैसे जमा होतील। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी, अशा सर्व योजनांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।